सत्कार करतानाही श्रेयस यांच्या पत्नी मुलगी हे सगळेच सत्कारामध्ये एकत्र होते. आणि भाऊ तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे. आणि श्रेयसनी सुरुवातीला त्यांच्या भाषणात असं म्हणाले की सगळेच या कार्यक्रमाला येतील नाही येतील, मामा नाही आहे त्याचं दुर्दैव आहे, पण हीच कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची संस्कृती आणि संस्कार आहेत, भाऊंचे संस्कार आहेत, मोठ्या भाऊंचे, की आमचे सगळ्यांचे पक्ष विचारधारा या वेगळ्या असतील, पण सामाजिक आणि चांगल्या कामावर साठी आम्ही सगळे आमचे राजकीय जोडे या हॉलच्या बाहेर सोडून श्रेयस आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि बऱ्याच दिवसांनी त्यांच्या सगळ्यांबद्दल माझे अनेक वर्षाचे नाही दशकाचे ऋणानुबंध आहेत. हे सगळे आज व्यासपीठावर आम्ही एकत्र येतो याचा मला मनापासून आनंद आणि समाधान वाटते. शेवटी कितीही यश आणि अपयश असलं तरी माणसंच लागतात, लग्न कार्य असलं तरी माणसंच लागतात, आणि घरावर अडचण आली तरी माणसंच लागतात. कितीही पैसा सत्ता असली ना तरी अशा वेळेस ना सत्ता कामाला येत ना पैसे कामाला येत, तेव्हा माणसंच लागतात. आणि आज आजच्या या गोड कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे एकमेकांचं कौतुक करण्यासाठी ही मूठ जी श्रेयसी बांधली याबद्दल मी त्यांचे आभार मानते. प्रवीणने एक प्रश्न विचारला की हे कुणाचे आहेत हे कळत नाही. मी तुम्हाला मोठी बहीण म्हणून सांगते, कुठलाही पत्रकार कुणाचाच नसतो आणि तो नसलाच पाहिजे. जर तो माझा तुमचा झाला तर मग प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्याला तेल बिल काही नाही, ते पेलवान वेगळे तेल लावले. ते राजकारणातले कोण आहे तुम्हाला माहिती आहे, त्यांचं नाव मी काही घेणार नाही. पण त्याचबरोबर एखादा पत्रकार सगळ्यांनाच आपला वाटावा आणि खरंच तो कुणाचाच नसावा यालाच पत्रकारिता म्हणतात. कारण का त्यांनी सगळ्यांबद्दल, म्हणजे हर्षवर्धन भाऊ म्हणले कसं की माझं चुकलं माझ्यावर टीका केली पाहिजे, भाऊंचं चुकलं भाऊंवर केली पाहिजे, म्हणजे त्यांनी आमचं कौतुकही केलं पाहिजे, पण आम्हाला तेवढ्याच ताकदीने चुकलं तर विरोधही केला पाहिजे. हेच आमच्या सगळ्या तुमच्या सगळ्यांकडून खरं तर अपेक्षा आहे. जनता एक्सप्रेस लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं, माझी पण त्यांची फार काही ओळख नव्हती. ते आपलं घेऊन फिरायचे सगळीकडे, आणि मला एकच काळजी होती, मी आत्ताच भाऊंना बसल्या बसल्या सांगत होते की मी तो काळ सगळा विसरून गेले होते. कारण का माझ्या DNA मध्ये आहे ते, माझ्या मेंदूमध्ये अशा ज्या गोष्टी मला ज्या लक्षात ठेवायच्या नसतात ना त्या मी पटकन डिलीट करू शकते, त्या मला आठवत देखील नाही. माझा चॉईस असतो की मी त्या लक्षातच ठेवत नाही, कारण का त्याची गरजच नसते. जो हो गई रात गई, हर रोज नई सुबह होती. रोज एक नवीन दिवस असतो, मागचं किती दिवस पुढत बसणार आणि त्याच्यातून मला थोडी आनंद मिळतो. त्याच्यामुळे सगळ्यात चांगलं म्हणजे हो गया सो हो गया. पण आत्ता ते बोलत असताना मला बरीच आठवण आली. खरं आहे, मी आत्ताच भाऊंना सांगत होते की लोकांमध्ये आपण किती लोकांना अंडर एस्टिमेट करतो. खरं तर आपला मतदार आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. याचं कारण असं तो कधीच कन्फ्यूज नसतो. आता त्याच्यातून कॉपी केली तर मी नाही गॅरंटी देऊ शकत, पण मी मतदारांबद्दल बोलतो, मी प्रक्रियेबद्दल बोलत नाही. म्हणजे आता मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. माझ्याच इलेक्शनमध्ये इतका उशिरा ते चिन्ह मिळालं, चिन्ह कसं लोकांपर्यंत पोचलं हा मला नेहमीच प्रश्न पडतो. आणि 3 वेळा एका चिन्हावर तुम्ही मला मतदान केलं. ह्यावेळेस माझं नावही 1 नंबरला नव्हतं, माझं नाव 2 नंबरला होतं, माझं चिन्ह बदललं होतं, तरी ते कसं चिन्ह पोचलं, तुम्ही सगळ्यांनी मदत केली, पोचवलं. पण लोक किती हुशार असतात, ते कधी कन्फ्यूज नसतात. बँकेला पण कसं मतदान करतात, साखर कारखान्याला पण शोधून शोधून मतदान करतात. यावेळेस मी पहिल्यांदा साखर कारखान्याला मतदान केलं माळेगावला, आणि तेव्हा मी विचार करत होते, बापरे, ह्या चिठ्ठीत 3 मतदान, ह्या चिठ्ठीत 4 मतदान, ह्या चिठ्ठीत 5, इतकं ते कॉम्प्लिकेटेड मतदान होतं, पण लोक व्यवस्थित करतात. त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्यांमध्ये मला एक लक्षात आलंय की माझे वडील मला नेहमी सांगतात की एखादी गोष्ट जेव्हा कमी पडते तेव्हा लोक कमी पडत नाहीत, तुम्ही यंत्रणा म्हणून किंवा तुम्ही संघटना म्हणून कमी पडता, हे मान्य करा आणि कामाला लावा. कारण का लोक जागेवरच असतात.
लोक लांबून तुमची सगळी कृती बघत असतात. त्यामुळे कधीही, आणि एक गोष्ट म्हणजे भाऊंचा मनाचा मोठेपणा आहे की माझ्या कामाबद्दल त्यांनी उल्लेख केला. मला माझं पहिलं इलेक्शन आठवते. माने दादा ते इलेक्शनमध्ये प्रचार करत होते सगळ्यात पुढे, आणि माने दादा नेहमी हिंदीमधून भाषण करायचे. आपण माझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस असते. एवढे म्हणजे इंदापूरचा दौरा म्हणजे इतका हसत खेळत व्हायचा. म्हणजे आम्ही हसायचो जास्त आणि काम कमी असं मला वाटतं. एक कुटुंब म्हणून सगळे काम करायचे. तर मतभेद सगळ्यांचे होते, पण मनभेद कुणाचेच नाही. आणि मला आज आनंद आहे की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र बसतो. 5 वर्षांनी जरूर मनभेद नाहीच कधी येऊ देणार, पण मतभेद 5 वर्षांनी जरूर यावे. पण 5 वर्ष मतभेद हे होऊ नये याच्यासाठी श्रेयस तुमच्या या जनता एक्सप्रेसने जो प्रयत्न केला ना, त्याचं मी मनापासून करतो. कारण मग कुठेतरी एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे. आम्ही विरोधात असू दे एकमेकांच्या, पण चर्चेशिवाय मार्ग कसा निघणार? आणि भीती, कशाची भीती? आता भाऊ म्हणले ही गोष्ट खरी, इतक्या गोष्टी होतात ना, रोज 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 विरोध. म्हणजे मला असं वाटतं मी थकून जाते, कारण का मला ऍक्च्युली रोज विरोधाभास करता येत नाही. रोज कुणावर टीका करायला मजा येत नाही. चांगलं काम काहीतरी करा, कधीतरी कौतुक करू ना विरोधात असलं तरी. रोज हे असे बॉल टाकतात की सिक्सर मारावीच लागते. म्हणजे मला कौतुक वाटतं. 250 आमदार आहेत त्यांचे. हे आहे, तुम्ही कान बंद करा प्रवीणदा, तुमच्यासाठी नाही भाषण. पण 250 आमदार असताना रोज काही ना काहीतरी निघतं. आणि एवढंच वाटतं की मी थोडी कॉम्पिटेटिव्ह आहे स्वतःमध्ये. मी समोरच्या बरोबर कधी कॉम्पिटिशन करत नाही, मी स्वतः बरोबर. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की दिल्लीमध्ये गेल्यावर राज्यात नाही देशामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक गोष्टीत 1 नंबरलाच असला पाहिजे. प्रत्येक 1 नंबरला असताना आता महाराष्ट्र 1 नंबर कशावर आहे? सगळ्यात जास्त क्राईम महाराष्ट्रामध्ये, महिलांच्यावर अत्याचार 1 नंबर महाराष्ट्र. असं कसं होऊ शकतं? जो दिल्ली भेटतो तो म्हणून, अरे तुम्हाला महाराष्ट्र में क्या हो रहा है? क्या हो रहा है? अरे नहीं वो मंत्री को ताश खेल रहा है. भाऊ हे खूप इंटरेस्टिंग आहे फॅक्च्युअली, की जो माणूस गेमिंग, त्याला गेमिंग म्हणतात ना, ते कशावर खेळत होते? हे खेळत होते मोबाईलवर गेमिंग खेळत होते. ते गेमिंग खेळत असताना ते गेमिंगमध्ये एकटा पकडले गेले. आता त्याला आम्ही जबाबदार नाही. भाऊंना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. आम्ही असेंब्ली किंवा पार्लमेंटमध्ये कसे बसतो की विरोधी पक्ष एका बाजूला सगळा आणि सत्तेतले एका बाजूला. आता मागच्यानीच व्हिडिओ काढलाय, याचा अर्थ व्हिडिओ तुमच्याच विचाराच्या माणसाने काढलाय, तर आम्ही तर काय करणार नाही समोरून? बरोबर आहे? अँगल तर बघा ना. आता मी जर इथे पत्ती खेळत बसले असते तर त्या मागच्यानीच काढलं, तुम्ही तर नाही काढलं. ते तर आमच्यावर डाफरतात. आता त्या बिचाऱ्यांच्या इथलंच नोटीस पाठवली आहे, अब्रू नुकसानीचा. अब्रू आम्ही नाही काढली, मागे बसणाऱ्यांनी काढली, आमचा काय संबंध? आम्ही फक्त ट्विटरवर टाकलं. बरोबर आहे की? आणि गंमत अशी झाली आहे की आतला बदल झाला. मामांना शेती खातं गेलं, त्यांना खेळ क्रीडा खातं मिळालं. कॅमेरामॅनच माझ्या आत भाषा, तुम्ही माझ्या आधीच तुम्ही माझा मुद्दा मांडलाय. आता खेळ करताना आम्ही केंद्रामध्ये एक नवीन कायदा पास केला की जे गेमिंग आहेत ना, सगळे खेळताना असले सगळे, जो जुगार चालतो, खेळ चालतात, त्याच्यावर पैसे लावले जातात, ते सगळे खेळ आता या देशात बॅन केलेले. आणि प्रत्येक राज्याने बॅन केले. पुढची गोष्ट ऐकल्यावर तुम्ही काय नाही म्हणणार. कारण असं की भाऊंना माहिती आहे, त्यांनी खूप वर्ष अनुभव केलाय की असे जेव्हा नियम कायदे केंद्र सरकार बनवतो तो कायदा राज्यांना जातो आणि त्याचे रूल्स जे असतात, नियम असतात छोटे मोठे, ते प्रत्येक राज्याने आपापले करायचे असतात. केंद्र सरकार एक सांगाडा करून पाठवतो आणि तुम्ही नियम करायचे असतात. आता महाराष्ट्रात क्रीडा मंत्री कोण? आता त्याचा बॅनिंगचा नियम कोण करणार? मला आश्चर्य असं वाटलं, मी उद्या पत्र लिहिणारे माननीय मुख्यमंत्र्यांना की ज्या मंत्र्याला तुम्हाला बदलावं लागलं कारण का तो कामावर बसलेला असताना पत्ते खेळत होता मोबाईलवर, त्याला बंदी केंद्र सरकारने आणली आहे. त्याच बंदीवर नियम कायदे बनवा
बनवायला तोच मंत्री तुम्ही बसवायचा केसाच वाटतो. म्हणजे जो मुलगा वर्गात कॉपी करतो त्यालाच तुम्ही पेपर तपासायला बोलत. आता हद कर दी भाई इस सरकारने, हद कर. म्हणजे कहत आहे. आता टीका खाता सिक्सरवाला बॉल आहे की नाही. आता इथेच येऊन इंदापूरला एक ग्रस्त म्हणले होते की नाही सर सकट कर्ज माफी करेल. ओला दुष्काळ आहे महाराष्ट्र. या राज्यामध्ये भाऊ आपला एकच पक्ष आहे ज्याचे 8चे 8 खासदार अमित शहाना आम्ही जाऊन दिल्लीला भेटतो. ठीक आहे आमचे मतभेद आहे अमित शहाजी बरोबर मतभेद आहे पण ते राजकीय. पण ते आज या राज्याचे देशाचे सहकार मंत्री आणि होम मिनिस्टर गृहमंत्री. म्हणून आम्ही सगळे जण जाऊन त्यांना मी ट्विटही केला तो फोटो ट्विट केला. कारण का मी 3 पत्र माननीय अमित भाईंना दिले. एका पत्रात मी त्यांना दिलं असं मागच्या आठवड्याची आहे की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा आणि महाराष्ट्रात सरसकट कर्ज माफी द्या. हे पहिलं पत्र. दुसरं पत्र एक लक्षद्वीपचं होतं आणि तिसरं पत्र असं होतं की महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये त्याची थक बाकी असते. त्याला पुन्हा लोन मिळत नाही. तो कुठल्याही बँकेत गेला तर आता त्याला लोन मिळत नाही. तर त्याच्यात काहीतरी बदल करा. ते त्यांनी मान्य केलंय. त्यांनी माझ्याकडून नोट मागवली आणखीने. ती नोट आपण पाठवलेली आहे शेतकऱ्यांना. परत कसं काय व्यवस्थितपणे परतफेड करायला जर जमलं नाही तर काय करता येईल याचं नियोजन करावं लागेल. आता दोन्ही खाती त्यांच्याकडे